आज मी गेले होते बाहेर शॉपिंगला. कुठे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या बाबतीत असं होतं की उपवासाच्या दिवशी काही मला शब्दांना खाऊ वाटत नाही, इतर दिवशी खावासा वाटतो. तुमच्याही बाबतीत असंच होतं का ते कमेंट करून नक्की सांगा. मी चतुर्थीच्या दिवशी फराळ तयार करून घेतला होता आणि लगेचच मम्मीची देवपूजा करून झाली म्हणून देवाला नैवेद्यही दाखवला. मी फराळ करायला बसले होते तेवढ्यात आलं होतं नळाला पाणी. माझ्या माहेरी इथे ना 8 ते 10 दिवसाला नळाला पाणी येत असल्याने पाणी भरपूर साठवून ठेवावं लागतं. त्यातल्या त्यात जून चालू झाला, पावसाळा अजूनही काही चालू झाला नाही, उन्हाळ्यात चालू आहे, त्यामुळे पाणी भरपूरच लागतं. त्यानंतर मी व पप्पा आलो होतो आर्यन अथर्वला डेली यूजसाठी काही कपडे घ्यायला, तेही कृष्णा मॉलला. कृष्णा मॉलमध्ये जुडिओ हा सेक्शन सध्या नवीनच सुरू झाला आहे. आर्यन अथर्वची खूपच इच्छा होती की जुडिओला जायचं म्हणून. इथे सगळ्याच वस्तूचे रेट खूप आहे पण क्वालिटी खूप छान आहे. काही शॉपिंग केली. जुडिओमध्ये शॉपिंग करण्याची तर माझी तर ही पहिलीच वेळ आहे. तुम्हीही नक्की जुडिओमध्ये जाऊन बघा. शॉपिंग केल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी येऊन पाहते तर काय, मोठ्या मम्मीने मस्त अशी बेसन बर्फी बनवली होती. घरात काही नवीन पदार्थ खायला केलं की मोठ्या व मम्मी पप्पाच्या अशा काही ना काही छोट्याशा कुरबुरी चालतच असतात. यांच्या हे कुरबुरीतून त्यांचं प्रेम दिसून येतं. त्यानंतर संध्याकाळी आर्यनने गणपतीची आरती करून घेतली होती, कारण चतुर्थी असल्याने. हा माझा मिनी ब्लॉग चतुर्थीचा आहे, शेअर करायला खूपच उशीर झाला. त्यानंतर गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवून घेतला आणि असा संपवला दिवस. बाय. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.